मी त्यांना विनंती करतोय. तसेच ॲडव्होकेट गिरीश पाटील आणि आमचे ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर्स आपण जॉईन झालात तरी हरकत नाही, कारण मास्टर 40+ मध्ये आपण आपल्या परिवारामध्ये सामील करत आहोत दाबजी आयुर्वेदा गाणे फिरिंगपाडा टीमला आणि त्यांचा हा मेगा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. टेलिव्हिजन स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहाल. खरं तर आपलं आम्ही विशेष कौतुक करतो आणि हे पाहू शकता या ठिकाणी चौकार देखील आलेला आहे. मॅच एका बाजूला सुरू आहे. तुम्ही पाहतायत जय गोलेश्वर गुंदवली. क्या बात आहे. दारची आयुर्वेदाचे प्रमुख डॉक्टर उमेश कारभारी जरूर आणि त्यांच्यासोबत सर्व टीमला हा सन्मान सर्व टीमचा या ठिकाणी केला जात आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. नवीन संघ मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी मध्ये आता दाखल झालेला आहे आणि त्यांचं या आपल्या परिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपण करूया मनपूर्वक स्वागत. डॉक्टर उमेश त्याच्या बरोबर त्यांच्या संपूर्ण टीमचा हा एक मेगा सन्मान या ठिकाणी केला जातोय. रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. भीमर नो बॉल सेट आहे सर. नक्कीच नक्कीच तुमचं वेलकम असेल. भीमर नो बॉल साठी मला वाटतं या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. फेअर आहे. तो हवेमधून बॉल डीप होत गेला. तसंच आपण लाईव्ह वर बघितलं आणि चौकारानंतर तुम्ही पाहता या ठिकाणी पलटवार झालेला आहे श्रीनाथचा. मनीषच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार आला, परंतु या ठिकाणी लगेचच तो पलटवार करत असताना चांगला पलटवार. ओ स्लॉक केला. विकेट गॉन. पहिला धक्का जय गोलेश्वर गुंदवलीला. टीम आपण कुठेही जायचं नाहीये, कारण यानंतर लगेचच तुमचा सामना आहे टीम जुनांदुर्कीच्या विरुद्ध. यापुढचा जो सामना होणार आहे तो सामना असेल आई गावदेवी जुनांदुर्की विरुद्ध श्री कान्हाई माता पाये या दोन संघांदरम्यान असणार आहे. नवीन बॅटर मैदानात एंटर होतो शंकर. तिसऱ्या क्रमांकावर खेळाडू आलेला आहे आणि गोलंदाजी सध्या तुम्ही पाहतायत श्रीनाथ या ठिकाणी करत असताना पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. डीप मध्ये बिड विकेट. एक फील्ड स्क्वेअर लेगला सेट करण्यात आलाय. यावेळेला यॉर्कर लेन पुढे टाकलाय बॉल. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे श्रीनाथच्या माध्यमातून. राजू पाटील सर मॅन ऑफ गोल्डन फिंगर्स सध्या आमच्या सोबत गुणलेखन करताना. यावेळेला पुन्हा ओव्हर पिच बॉल, परंतु इथे फिल्डर उपस्थित आहे. चांगला अनुमान लावला आणि बघा हे जे क्रीडांगण आहे आपण पाहतोय की नवनिर्मित आहे आणि या मैदानाचा अनुभव मी म्हणेल केवणीकरांनाही तेवढा नसेल. त्यांचाही सराव नसेल या मैदानावर, कदाचित नाहीच आहे. क्या बात आहे. म्हणजे तो त्यांच्यासाठी नवीन ग्राउंड आहे. आता सगळ्यांसाठीच नवीन ग्राउंड आहे. म्हणजे आजच स्पर्धेची ओपनिंग झाली आणि आजच मैदानाची ओपनिंग झाली. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि स्कोर 2 धावांनी पुढे जाताना तुम्ही पाहता 7 वर. आज अनेक अशी भिवंडी तालुक्यामध्ये गावं आहेत की त्या गावांमध्ये अजूनही क्रीडांगण नाही आहेत. केवणीचा आपण इतिहास बघितला तर केवणी गावामध्ये देखील सुसज्ज असं क्रीडांगण नव्हतं, परंतु आज त्यांच्या गावकऱ्यांच्या प्रयत्नाने आणि त्यांना मिळालेल्या आशीर्वादामुळे आज हे क्रीडांगण या ठिकाणी उभारलं गेलं आणि तुम्ही पाहतायत एक सुसज्ज क्रीडानगरी आता केवणीकरांसाठी सज्ज झालेली आहे. हो अगदी बरोबर. गावाचं गाव पण आपण टिकून ठेवलं पाहिजे. ग्रामीण जीवन हेच खरं सुखमय जीवन आहे. बॅक टू युअर रूट्स. परत तुम्ही खेड्याकडे या, गावाकडे या, तिथंच खऱ्या अर्थाने सुख शांती आहे.
अनेक आपण पाहतोय ना की आता अनेक जे कोकणातून आलेले मुंबईकर असतील, कोकणवासी असतील, जे मुंबईला येऊन राहिलेत, परंतु कधी त्यांना एक प्रश्न आवर्जून विचारा. ते नेहमीच सांगतात या धगधकीच्या जीवन जगण्यापेक्षा गावात जाऊन एक कांदा भाकरी खाऊन जगलेलं बरं. आणि गावाचं गाव पण तिथेच तर खरं सुख आहे. या वेळेला पुढे टाकण्यात आला, ड्राईव्ह करण्यात आला, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. नऊ धावा धावफलकावरती लागल्यात आणि धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या खेळाला देखील सुरुवात झालेली आहे. कॅप्टन कैलास गोलंदाजी करताना. पंच केला, वर शॉट, मॅग्निफिसंट हिट. बॉल जातोय सरळ एक कव्हर सीमारशीच्या बाहेर, चौकार. दहा स्पर्धांचा आपण लेखाजोखा पाहिला तर एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट आतापर्यंत तुम्हाला बघायला मिळालेत. या सीझन मध्ये टेंबवली संघाचा सुरेश, ज्याच्या माध्यमातून तो कारनामा करण्यात आलेला. तसेच आता नुकतंच मी पाहिलं विश्वनाथनं एकाच ओव्हरमध्ये लागोपाठ 5 बॉलमध्ये 5 चौकार मारले. तोही विक्रम बघायला मिळाला. तसेच राजू पाटील सर, आतापर्यंत या सीझन मध्ये किती 50 झालेले आहेत? 3 अर्धशतक या असोसिएशनच्या अंतर्गत या सीझन मध्ये 2024-25 तुम्हाला पाहायला मिळाले. पहिलं अर्धशतक लावलं होतं जनमान टेंबोलीचा मुकेश नांदुरकरनं, कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा गलीमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, एकच धाव तिथे मिळाली. तसेच दुसरं अर्धशतक वीर तानाजी दापोडे संघाचा देवानंद पाटील. तिसरं अर्धशतक संतोष स्मृती राहणाल संघाचा जोरम जोसेफ, ज्यानं तिसरं अर्धशतक झळकावलं. आणि चिनार माता पिंपलनेर च्या स्पर्धेमध्ये तो कारनामा त्याने केला होता. परंतु डिफेंडिंग चॅम्पियन चिनार माता पिंपलनेर राहिलेली आहे, चॉकर्स टीम. आणि या वर्वामध्ये तुम्ही पाहिलं तर बघा, ज्या संघांचा बोलबाला मागील 2 ते 3 वर्षांमध्ये होता, मग जुनांदुर्की असेल, केवनी स्पोर्ट केवनी असेल, नटराज कारबाव असेल, बादशाह 11 पिंपलगर असेल. केवनी स्पोर्ट केवनीनं 2 ट्रॉफी जिंकल्यात,
परंतु बादशाह 11 पिंपलगर, नटराज खारबाव आणि जू नांदुरकी या संघांचा मागील 2 ते 3 वर्षांमध्ये दबदबा होता. त्या संघांना मात्र अकाउंट ओपन करता आलं नाहीये आणि नवनवीन संघ आज आपण पाहिले तर चॅम्पियन बनतायत. एक चांगली बाब पाहायला मिळाली आहे राजू सर. हो अगदी बरोबर. आज जर आपण बघितलं तर 2-3 वर्ष अगोदर जे संघ फॉर्मला होते ते कुठेतरी पिछाडीवर, मात्र केवनी संघ आणि आपलं सातत्य जरूर टिकून ठेवलेलं आहे. अगदी बरोबर. 2 ट्रॉफीज त्यांनी या वर्षामध्ये जिंकलेल्या आहेत लागोपाठ. ओव्हर द विकेट मिसटायमिंग फटका, हवेत आहे बॉल, स्वतः गोलंदाज बॉल खाली येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडा कठीण झेल होता आणि कॅच ड्रॉप. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि इथे पहा तिसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि किती वेगाने धावतायत. चपल रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 18वर 18 रन्स. यानंतरचा जो सामना होणार आहे आई गावदेवी जू नांदुरकी विरुद्ध श्री कान्हाई माता पाये, दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. आणि थोडक्यात ओव्हर ब्रेक मध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहाय्य केलेलं आहे खगेश, यावेळेला विथ द टर्न बाउन्स हॅमर करण्यात आल्यास लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण करण्यात आलेल्या. या वर्षामध्ये राजू पाटील सरांच्या सोबतीला तुम्ही पाहताय मी स्वतः समीर ठाकरे, त्यानंतर जयवंत पाटील, तसेच आणखी आपले समालोचक मित्र योग पायकर. अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये आपण आवाज त्यांचा ऐकायला मिळत असतो, त्यांनाही तुम्ही ऐकणार आहात. यावेळेचा हा चेंडू आपण बघितला, स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्क्वेअर मारा, अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. 21 धावा या धावफलकावरती लागल्यात. मागच्या सामन्याचा विचार केला तर 30 धावांचं लक्ष होतं आणि ते सहजगत्या पार करण्यात आलं. ओ स्ट्रेट बॉलर बॅक पास ड्राइव्ह, सरळ रेषेमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफचा फिल्डर बॉल वरती आला आणि 1 धाव त्या ठिकाणी सहजगत्या पूर्ण करण्यात आलेली आहे. स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहतात 22 या आकड्यावरती 22 रन्स ऑन बोर्ड. कालीराम म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी आता या ठिकाणी सज्ज. फलंदाजी करण्यासाठी कालीराम म्हात्रेला तुम्ही पाहतात. बऱ्याचशा स्पर्धा त्यानं मिस केल्या या वर्षामध्ये. फ्लाइट मध्ये बीट केलाय, कटर होता, लेग ब्रेक होता, बॉल थोडासा ग्रीप होऊन बाहेरच्या दिशेने वळण घेणारा पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती आणि स्कोर आपण पाहतोय 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 22 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला पुन्हा मिस टायमिंग, मोठा फटका इथेही खेळण्याचा प्रयत्न. खगेश डाऊन दी बॉल इथे देखील पोहोचला परंतु कॅच त्याला पकडता आली नाही आणि पुन्हा तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघा. आउटफील्ड मधून वेगाने रन्स धावतायत. कुठेतरी आपण जरूर विचार केला तर उजव्या हाताच्या बॅटरसाठी डाव्या हाताच्या बॅटरसाठी देखील लाभदायक वारा आहे आणि आपण जर विचार केला तर साई म्हात्रे एक चांगला हार्ड हिटर बॅटर जयगोलेश्वर कुंदवली संघाचा, त्याचं येणं बाकी आहे. परंतु इथे दोघांचे प्रयत्न लाजवाब. बाउंड्री येत नाहीयेत परंतु वेगाने रन्स पडून पूर्ण केल्या जातात. तसे क्रिकेटमध्ये सिंगल डबलला क्रिकेटची लाईफलाईन संबोधली जाते. इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न याही वेळेला राहिलाय. 2 धावा इथे मिळाल्यात. आउटफील्ड मध्ये सातत्याने चुका घडतायत आणि इथे 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त करण्यात आल्या आणि स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय जाऊन पोहोचते धावफलकावरती 27 धावा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि या ओव्हर मध्ये राजू सर एकूण 11 धावा पडून पूर्ण केल्यात. क्या बात आहे. वयाच्या 40 नंतर अशा प्रकारचं धावणं खरोखर कठीण असतं, परंतु क्रिकेट हा खेळ आरोग्यासाठी देखील आपल्या स्वतःच्या फिटनेससाठी देखील एक उत्तम माध्यम आहे. आणि क्रिकेटच्या खेळामधून आज आपण पाहिलं तर मी माझंच उदाहरण देतो की मी आज जर केवणीमध्ये आलो असतो प्रथमतः तर मला कोणी ओळखलं असतं, राजू पाटील असते, इवन देवानंद पाटील आले असते किंवा बाळाराम पाटील आले असते. परंतु आज 40 गावांमध्ये
या सर्वांचा संपर्क झाला, हे महत्वाचं आहे. आज 40 गावातील लोक आज कधी भिवंडीतील या 40 गावांपैकी तिथून तुम्ही भुकेच तर येणारच नाही, एवढं तर नक्कीच. कारण हे सर्व संबंध मैत्रीचे संबंध खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या माध्यमातून झालेत. अगदी बरोबर. अनोळखीची ओळख करून देणारा हा क्रिकेट खेळ आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेटचा विचार केला, हेल्थ इज वेल्थ. निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे. हो, आज या काळामध्ये काय घडेल, कोणाचं कधी काय होईल याचा नेम नाही. त्यासाठी आनंदी जगणं गरजेचं आहे आणि समाधानी राहणं गरजेचं आहे. सावन अंतिम षटकामध्ये 3 षटकांच्या अखेरीस 27 धावा 9च्या सरासरीनं धावा जोडल्यात. यावेळेला कालीराम म्हात्रेच्या बॅट मधून तडाखा पाहायला मिळतोय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यावेळेला पुन्हा एकदा गॅप मधून कव्हर ड्राइव्ह, क्लासिकल फटका आणि हा देखील चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तर नक्कीच मित्रांनो, दिवस रुचकर आणि स्वादिष्ट पंच आपण ऑफिशियली या ठिकाणी इशारा द्यायचा आहे. बाउंड्री चेक केली जाणार आहे. बघा, प्रॉपर एव्हिडन्स आपल्याकडे नाहीये त्या अँगल मध्ये. खरं तर
कव्हर झालेलं नाहीये. बघा या ठिकाणी आपण ऑनलाईन देखील चेक केलं की बाउंड्री लाईनच्या थोडासा आतमध्ये असताना बॉल तो रिटर्न आला. रिव्हर्स गिअर बॉलचा बघायला मिळाला आणि 2च धावा ह्या असतील. स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 37 धावा. तर तिन्ही दिवस जेवणाची व्यवस्था या स्पर्धेमध्ये करण्यात आलेली आहे. आदरणीय मधुकर पाटील साहेब तसेच विजय मधुकर पाटील साहेब, त्याचबरोबर परेश किशोर पाटील जे अध्यक्ष आहेत केवनी स्पोर्ट केवनीचे, आणि निवृत्ती जोशी ज्यांच्या वतीनं तिन्ही दिवस जेवणाची व्यवस्था सर्व संघांना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान. यावेळेला पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर केले. व्हॉट अ शॉट, टिपिकल कालीराम म्हात्रे स्ट्रोक बॉल सीमा पार, चौकार. होता, मात्र आता आल्याने त्याची ताकद त्या संघाची नक्कीच वाढलेली आहे. हो नक्कीच नक्कीच. त्याच्या येण्यानं आता जय गोलेश्वर गोंदवलीची ताकद वाढलेली आहे आणि ती ताकद आता सध्या तरी त्यांना दाखवून देखील दिलेली आहे. लागोपाठ बाउंड्रीज प्राप्त करत असताना चला वेळ कमी घ्या टीम आलिमगड प्लीज. सातत्याने कसं आहे की आपल्याला आज भरपूर उशिरानं मॅचेस सुरू झाल्यात. आपल्या धावसंख्या तुम्ही पाहता धावफलकावरती 41 41 रन्स. सावंतच्या अंतिम षटकामध्ये कमालीची फटकेबाजी, 3 चौकार आतापर्यंत आलेल्या आहेत कालीराम म्हात्रेच्या बॅटमधून. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल वेगवान होता. इथे वेग भन्नाट पाहायला मिळाला. बॉलमध्ये 1 धाव इथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात. स्कोर मोजो विथ डबल टीमची टोटल तुम्ही पाहताय स्कोर कार्ड वरती 43 43 रन्स. अंतिम षटक आणि अंतिम चेंडू आता इथून शिल्लक आहे आणि 40च्या वर धावा. एक पहिलं इंटेन्शन असतं की ज्या वेळेला तुम्ही 4 ओव्हरची मॅच खेळता त्यावेळेला 40+ रन्स बनवणं गरजेचे असतात आणि अखेर 43 वर टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे. चांगला खेळ जय गोदेश्वर गुंदवलीच्या फलंदाजांच्या वतीने आपल्याला बघायला मिळाला. शेवटचा बॉल, मोठा प्रहार करायचा होता, धावबाची संधी. हो, 1 धाव इथे मिळाली आहे. एक नेम त्या ठिकाणी निशाणा साधता आला नाही आणि अखेर एका धावेने स्कोर पुढे जात असताना तुम्ही बघितलं 44 वर. 45 धावांचं लक्ष आता पार करावं लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. वळूया आपण पुढील टॉस करणार आहोत. बीसी ग्रुप टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आपण जॉईन व्हायचं आहे. श्री कानाई माता पाई आणि आई गावदेवी जून अंदुरकी. एस पाईचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. आई गावदेवी जून अंदुरकी कॅप्टन राकेश केने. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. जयवंत पाटील तुमच्यासोबत जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये आणि कार्याध्यक्ष देवानंद पाटील, मी आपल्याला विनंती करतोय की आपण टॉस साठी आम्हाला जॉईन व्हायचं आहे. तसेच नारायण पंढरीनाथ पाटील आपणास आम्ही विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये कृपया आम्हाला जॉईन व्हायचं आहे. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी आलेले आहेत. स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी एक बाजू आहे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब चषक आणि दुसरी बाजू आहे मास्टर 40+ केवनी स्पोर्ट्स केवनी. एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे.
टॉस संपन्न झालेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण पुनश्च एकदा व्यासपीठावर स्थान बनवा. श्री कान्हाई माता पाये संघ कर्णधार नाणेफेक जिंकलेली आहे. इथं आल्यानंतर कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं. नवीन फील्ड आहे, थोडासा तो सुरुवात त्यावेळी तर चांगली केली. आता त्यांना पुढच्या वेळेला ते अजून चांगलं करतील, खेळायला मजा येते. हवेचा पण दाब आहेच. नाणेफेक जिंकलेले काय निर्णय घेणार? बॅटिंग करणार आहे. काय रिझन? बॅटिंग करण्यामागे काय विशेष उद्देश? पहिला प्रथम आम्ही फिल्डिंग करून आम्ही एक मॅच तर जिंकलेली आहे, आता बॅटिंग करून जिंकायचा विजय आहे. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. राकेश केने नाणेफेक गमावले. प्रथम क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. चालू सीझन मध्ये तुमचा संघ बॅट पॅच मध्ये आहे, खूप स्ट्रगल करतोय. विजयांपासून खूप झुंजताना तुमचा संघ, मग फिल्डिंग करताना किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल पायी या संघाला? 40 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. पॅक टीम असेल की काही संघ गैरहजर असतील संघामध्ये? नाही, पॅक टीम असेल. तुम्ही काय सांगणार या स्पर्धेविषयी थोडक्यात? नाही, आयोजन आणि हे बघून जी मेहनत आहे ना ती फळाला आलेली असे दिसतं. कारण आत्ताच्या घडीला आपल्या ग्रामीणमध्ये ग्राउंड होणं ही एक मोठी लक्षणीय बाब आहे. का सर्व आहे आपल्याकडं, सर्व क्षेत्रातली माणसं पण आहेत, परंतु ग्राउंड नाही आहेत. कोणी शेतात खेळतं, कोणी माळावर खेळतं, परंतु त्यांच्या कार्याला सलाम आहे. बस, सर्वांना बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी संपन्न झाली आहे. नाणेफेक जिंकून श्री कान्हाई माता पाये संघ कर्णधाराने धाडसी निर्णय घेतलेला आहे फलंदाजी करण्याचा आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेला आहे. आई गावदेवी जून अंदुरकी या संघाला मी आपण घेऊन देतो कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत समीर ठाकरे. धन्यवाद. तर स्पीडअप करायचं. चला लगेचच आपण दुसऱ्या डावाला, दुसऱ्या सत्राला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, आपण पाहतात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब चषक 2025 आजचा पहिला दिवस. अतिशय भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. प्रथमच केवणी गावामध्ये हे नवनिर्मित हे ग्राउंड आपल्याला बघायला मिळते. खूप मेहनत घेतलेली आहे. ग्रामस्थ मंडळ केवणी, ग्रामपंचायत कमिटी केवणी, तसेच कपिल पाटील साहेब, सुजित तात्या पाटील साहेब यांच्या खरोखरच त्यांचं मोलाचं साह्य आम्हाला या मैदानासाठी लाभलं. त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. मास्टर 40+ केवणी स्पोर्ट्स केवणीच्या वतीने लक्ष ठेवलेलं आहे 45 धावांचं. प्रतिषटकाचा आपण जर विचार केला तर 11.25च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. आज पहिल्या उद्घाटनपर सामन्यामध्ये श्री कान्हाई माता पायी या संघाने विजयी घोडदौड सुरू केली, विजयी सलामी दिली. धारशी आयुर्वेदा गाणे फिरिंगपाडा या संघाला परास्त करत पहिल्या विजयाची नोंद केली होती पाये या संघाने. आज दुसरा सामना आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये झरीमरी माता आलिमगड आणि त्यांच्या विरोधात जय गोलेश्वर गुंदवली. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. खूप आपण डिले आहोत वेळेसंदर्भात. सर्व संघाने आम्हाला विशेष सहकार्य करायचं आहे. खूप चांगली फलंदाजी बघायला मिळाली. जय गोलेश्वर गुंदवलीच्या बॅटर्सने चांगलं योगदान दिलं. 13 धावांचं योगदान राहिलं विनोद म्हात्रे याचं. त्यानंतर 4 धावा जोडल्या आपल्या संघासाठी मनीष याने. शंकर पाटीलने 2 धावांचं योगदान दिलं. तर कालीराम म्हात्रेने मधल्या फळीमध्ये खेळण्यासाठी तो आला होता. त्याने 23 धावांचं आपल्या संघासाठी हे मौलिक योगदान दिलं. आता या 45 धावा पूर्ण कराव्या लागतील विजयासाठी. सलामीची जोडी खेळपट्टीवर श्री जरीमरी माता आलिमगड या संघाची सावण आणि त्याला साथ देण्यासाठी श्रीनाथ. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. यानंतर जो सामना होईल तिसरा सामना डे 1 मधील आई गावदेवी जून अंदुरकी आणि श्री कान्हाई माता पाये त्याचे नाणेफेक संपन्न झालेले. नाणेफेक जिंकून श्री कान्हाई माता पाये संघ कर्णधाराने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन येतोय SP शंकर पाटील. निर्धारित 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिट असतील याची नोंद घ्या.
अधिक वेळ आपण घेतला तर 3 षटके तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करावे लागतील. जर जास्त वेळ घेतला तर एक क्षेत्ररक्षक आंतरराष्ट्रीय नियमानुसार 30 यार्ड सर्कलमध्ये आणावा लागेल याची नोंद घ्या. कुठल्या प्रकारचा वेळ दवडू नका. पहिला चेंडू डिलिव्हर होत आहे पॉवर प्लेच्या षटकामधील. बॅकफुटला जात असताना कट केलेला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू अतिशय वेगाने चाललेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. गुड शॉट. आम्ही थांबणार नाही. आमचा जो नॅचरल खेळ आहे तो सादर करणार. पहिल्या चेंडूवर चौकार त्याने वसूल केला. चौकारणीचे खातं खोलतोय. षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी SP शंकर पाटील सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार. सामना करेल बॅटर साबन, ज्याने आत्ताच आपलं वैयक्तिक खातं खोललेलं आहे. संघाचे देखील त्याने खातं खोललेलं आहे 4 धावसंख्येच्या मदतीने. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. अंधाधुंद बॅट चालवली. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाही. चेंडू जातो निर्धाव. चौकाराचं प्रत्युत्तर दिलं. लगेचच डॉट बॉल टाकला शंकर पाटील याने. धावपलक स्थिर आहे. 4 पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. षटकातील हा तिसरा चेंडू टाकण्यासाठी. ऑन साइडला टर्न केले. चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करताना बॅटर सावंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि अशा प्रकारे धावपलकावर जोडल्या जातील. एकूण 6 बिनगडी बाद. पुन्हा एकदा सज्ज होईल शंकर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. बॅकफुटला जात असताना पंच केलेला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. जातोय की नाही बघायचंय. बघूया तिथे एक्झॅक्टली काय घडलंय. 2 धावा पूर्ण केल्या होत्या पण पंचांचा इशारा ते 4 धावा चौकार. सीमारेषेला जाऊन चेंडू धडकला. क्षेत्ररक्षकाची प्रशंसा करावी लागेल. स्वतः सांगितलं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलक 10 विदाउट लॉस. बिना कोई विकेट कोई 10 रन 10 धावा बिनगडी बाद. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना कट केलेला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. 1 मोर बाउंड्री 4 रन. लगातारचा दुसरा चौकार. काय फलंदाजी करतोय सावंत. संघासाठी खूप मौलिक धावा जोडतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पेश करताना शक्ती प्रदर्शनाचे षटक होतं आणि शक्ती दाखवताना आता बॅटर अक्षरशः तुटून पडलेला आहे. गोलंदाजावर स्विंग अँड मिस अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. फलंदाजाला ओळखून चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर. बिनगडी बाद. 14 एक चांगली सुरुवात आहे. धडाकेबाज दणदणी सुरुवात बघायला मिळते. ती जरी मरी माता आलिमघर या संघाची कुठल्या प्रकारचा त्यांचा गडी बाद झालेला नाही. चांगली भागीदारी बिल्डअप होतं या 2 सलामीवीरांमध्ये. लक्ष्य 45 धावांचं. 14 धावा धावपलकावर आहेत. अजून विजयासाठी धावा बनवाव्या लागतील 31. येणारी 3 षटक 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. बरं आस्किन रनचा विचार केला 11.25 ची सरासरी आहे. मात्र त्याही पेक्षा पुढे जाऊन पहिल्या षटकामध्ये आपला संघ सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलेला आहे.
तो म्हणजे खास करून सावंत याने खेळतो वैयक्तिक 14 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या देखील 14च आहे. येणारे 18 चेंडू आणि तर अंपायर आपणास एक विशेष सूचना आहे. जुने चेंडू आपण कलेक्ट करायचे, आपल्याजवळ जमा करायचे आहेत. सामना संपल्यानंतर षटकातील आता निश्चितच आपण पाहतोय या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. रणजित सज्ज होते दुसऱ्या षटकासाठी. बॉलिंग मार्कवर 18 चेंडू 31 धावांची गरज. हा सामना विजय मिळवण्यासाठी जिंकण्यासाठी चेंडूला फक्त हलक्याने स्टिअर केलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय श्रीनाथ. अगदी सहजगत्या 2 धावा पूर्ण करतोय. श्रीनाथ ऑफ द मार्क झालेला आहे. धावसंख्या वाढते. धावफलक 16. चांगली सुरुवात आहे. ते जरी मरी माता आलिमगड या संघाची विजयाच्या उद्दिष्टाकडे आता निश्चितच जाताना पाहतोय आपण आलिमगड संघाला. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाल्याने वाईड यॉर्कर खूप चांगला चेंडू टाकला होता. फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला परखून हा चेंडू हाताळला गोलंदाज रणजित याने. धावा स्थिर धावफलकावर 16 विदाउट लॉस. नन फॉर 16. पुन्हा एकदा रणजित. उलटा चेंडू होता. समाचार घेता आलेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी करतोय आता सेकंड ओव्हर मध्ये रणजित. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही. फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे धावांपासून. षटकातील पुढचा चेंडू टाकणार रणजित. सफल होऊन रूम बनवून हा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. चौकार. चौकार आला आणि चौकारच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 20. पुन्हा एकदा रणजित स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक चकित झाला. तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. गचाल क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलला तिथे बॅटर श्रीनाथ याने. जिथे इन फक्त एकच धाव होती तिथे 2 धावा बहाल केल्या गेल्या. त्या टीम जरी मरी माता आलिमगडला धावसंख्या बिनबाद 22. जवळजवळ निम्मा पल्ला पार गेलेला आहे. 23 धावांची अजून आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. षटकातील पुढचा चेंडू. उलटा चेंडू खूप चांगला स्लॉग हिट केलेला आहे. क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार. आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे आणि एका जागी राहू नका. चला सीमारेषेचा ताबा घ्या. मी सर्वांना विनंती करतोय. अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत. धावफलकावर 26. विजयासाठी आता 12 चेंडू शिल्लक आहेत. धावा बनवाव्या लागतील इथून 19. चला मॅच बॉल आलेला आहे. लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया. आता मात्र इथून सनातन गोपीनाथ पाटील साहेबांना आम्ही सन्मानित करणार आहोत. परेश पाटील जे अध्यक्ष आहेत केवनी स्पोर्ट्स केवनी मास्टर 40+ या संघाचे, त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं.
ही माईची उबदार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे एक अविस्मरणीय भेट, एक गोड भेट म्हणून एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळणार आहोत. 12 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवावे लागतील. इथून 19. अजूनही इथून आता विकेटची खूप नितांत गरज आहे ती जय गोलेश्वर गुंदवली या संघाला, कारण दोघांमध्ये चांगली भागीदारी झालेली आहे. पहिल्या गड्यासाठी 26 धावांची भागीदारी, खूप चांगला खेळ दोन्ही सलामीवीर सादर करताना. आता इथून विकेटचा खुराक प्राप्त करावाच लागेल. जी जोडी जमलेली आहे खेळपट्टीवरती फोडावी लागेल. साई तसंही विकेट टेकर गोलंदाज आणि विकेट टू विकेट गोलंदाजी आपल्या संघासाठी त्यांनी नेहमीच केलेली आहे. पण बघूया आपल्या संघाला विकेट मिळून देईल का. 12 चेंडू शिल्लक आहेत, 19 धावांची गरज आहे विजय मिळवण्यासाठी. आलिमगड टीमला लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज. चेंडूला बॅकफुटवर जात असताना फक्त हलक्याने टॅप केले, एक धाव पूर्ण केली. फक्त आणि फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर. आता 11 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. बघूया या सामन्यामधून पहिल्या विजयाची नोंद कोणता संघ करणार, गुंदवली की आलिमगड. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. बॉलिंग ट्रॅकवर साई मात्रे, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, छोटासा रनवे चिप केलेला आहे, फक्त हलक्यात खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय, चेंडू अडवण्यामध्ये यश आलं पण वेळ होती बॅटरकडे. 2 धावा कंप्लीट करण्याची धावसंख्या वाढते. धावफलकावर 29. 16 धावांची अजून गरज हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि 29 धावांची वेगवान भागीदारी, जलद पार्टनरशिप बघायला मिळते. टॉपनर प्लेयर श्रीनाथ आणि साबन खूप चांगला खेळ सादर करताना आपल्या संघासाठी. साई पुन्हा एकदा सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय, परिवर्तन करताना आता फील्ड पोझिशन मध्ये. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जात होता तिथे आणि फलंदाज वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. थर्ड अंपायर DRS ची मागणी केलेली आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल धावबादसाठी. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे, पण क्षेत्ररक्षकांनी हा निश्चितच रिव्ह्यू घेतलेला आहे. आउट, फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केलेला आहे. पहिला धक्का लागतोय जरीमनी माता आलिमगड संघाला धाव घेण्याच्या नादामध्ये. देवराज कालीराम पाटील यांचे देखील शुभ आगमन झाले, त्यांचे देखील मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल आकाश पाटील जे विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत केवणीचे, त्यांना आम्ही निश्चितच सन्मानित करणार आहोत. देवराज पाटील आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज. धावा आहेत धावफलकावर 29. न्यू बॅटर नंबर 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी खगेश नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडला उभा असलेला बॅटर सावंत सलामीवीर. चेंडूला लॉफ्ट केलेला लॉंग ऑफ सीमारेषा
खूप दमदार झाली होती आलिमगड संघाची. त्यानंतर बॅक टू बॅक 2 फलंदाज हे बाद झाले आहेत. 29 धावा धावफलकावर स्थिर आहेत. सुरुवातीला श्रीनाथ बाद झाला, त्यानंतर बाद झाला साबन. जी जोडी जमली होती ते आता तंबूमध्ये माघारी गेलेले आहेत. शेवटच्या 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावांची आवश्यकता 16. मॅच मध्ये हळूहळू आता शिरगाव करत असताना जय गौलेश्वर गुंदवली ही टीम, त्याचं कारण एकच, साई अचूक मारा करतोय. हो, साईकडे चांगलं मिश्रण आहे गोलंदाजीमध्ये. चांगला बदल निश्चितच बघायला मिळतो त्याच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे तो चेंडू टाकतो. लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षक दक्ष, अजून एक गडी बाद. फलंदाज आला आणि लगेच मागे. पहिल्या दिवसामध्ये विकेटची हॅट्रिक पूर्ण करणार का? पेनल्टी मेट ओव्हर होते, हे तिसरं षटक होतं महत्वाचं आणि ते तिसरं षटक येतंय ते म्हणजे साह्याचं गुंदवली या टीमसाठी. कारण बघतोय आपण 5 चेंडू टाकून झालेले, फक्त आणि फक्त 3 धावा देत 2 गडी आणि एक सांघिक गडी बाद केलेला आहे. म्हणजे वर्चस्व बघायला मिळतं या षटकामध्ये. हो, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. थर्ड ओव्हरमध्ये पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे, कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही. 7 चेंडू शिल्लक आहेत, 16 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी आलिमगड टीमला न्यू बॅटर दशरथ. महत्वाचा चेंडू बॅकफुटला जात असताना कट केलेलं आहे. सेन्सिबल क्रिकेट. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ही टेक्निक, हे तंत्र खूप महत्वाचं असते क्रिकेटमध्ये. जेव्हा तुमचे झटपट गडी बाद होत असतात, धाबा येत नसतात, तेव्हा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं हे दशरथला ठाऊक होतं आणि त्याने 2 धावा पळून पूर्ण केल्या. अशा प्रकारे तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धावफलक 31. विजयासाठी आता 14 धावांची गरज. शेवटचा अंतिम षटक, निर्णायक षटक. 6 चेंडू आणि 14 धावा बनवाव्या लागतील विजयश्री खेचून आणण्यासाठी. वेलकम रमेश दादा पाटील, वलगावचे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक. आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. तसेच इतर मान्यवरांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील केवणी नगरीमध्ये मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब चषक 2025 मध्ये. वीर तानाजी दापोडे संघ देखील दाखल झालेला आहे, त्यांचं देखील मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. अजून एक महत्त्वाची जोडी आहे, ती म्हणजे जरीमरी माता आलिमगड या संघाची. या उलट आपण विचार केला तर ज्याप्रमाणे षटक हाताळलं होतं साईने, त्याच प्रकारचं षटक इथे हाताळावं लागेल. ते म्हणजे कालीराम यावर विश्वास दाखवलेला आहे गुंदवली या संघाने. मात्र त्या विश्वासाला पात्र अशी गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. धावसंख्या झालेली आहे ती 31. आताच मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. गजानन बुधाजी पवार, 10 गाव शहापूर. तसेच दिलीप गजानन पवार, 10 गाव शहापूर, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक. मी आपलं मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. बघूया आता मात्र अंतिम षटक शिल्लक आहे, निर्णायक षटक. कालीराम म्हात्रे वर पूर्ण जबाबदारी असेल संघाची. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाल्याने बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली तिथे. खूप चांगला चेंडू टाकला होता, अगदी वाईट यॉर्कर हा चेंडू हाताळला होता, पण एक सोरटी धाव पूर्ण करताना बॅटर खगेश. 5 चेंडू आणि विजयासाठी आता धावांची गरज असेल 13. 5 गेंदे 13 रन, 5 बॉल लेफ्ट अँड 13 रन्स टू विन. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. 2 दिग्गज संघांमध्ये विजय कोण मिळवणार? विजयश्री खेचून आणणार का दशरथ आणि खगेश?
दोघांकडे चांगली क्षमता आहे. या उलट कालीराम म्हात्रे संघातील एक प्रमुख खेळाडू आहे. दारोमदार 23 धावांची झंझावती वादली खेळी त्याने सादर केली. आता गोलंदाजीमध्ये देखील त्याला जबरदस्त परफॉर्मन्स दाखवावा लागेल विजय सलामी देण्यासाठी. षटकातील पुढचा चेंडू, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडूचा तो निर्धाव. खूप चांगली आता गोलंदाजी बघायला मिळते अंतिम षटकामध्ये. शेवटचे 4 चेंडू शेष, धावा बनवावे लागतील विजयासाठी 13. चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव बरोबर ऍड केली जाईल. आता चेंडू शिल्लक असतील 4, धावा बनवावे लागतील 12. चांगला संघर्ष बघायला मिळतोय बॅट आणि बॉल मध्ये. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. तिथे फलंदाजाला बाद करण्याचा चांगला प्रयत्न केला गेला होता, पण फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये आहे. कुठल्याही प्रकारचा धोका नाही. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. आता इथून करो या मरोची स्थिती झालेली आहे. अलीमगड संघाचा आपण जर विचार केला तर हिट आउट आहे, गेट आउट. आता षटकार आणि चौकारच ठोकावे लागतील. 3 चेंडू 12 धावांची गरज. काय झाला? चला तिथे काय घडले ते निश्चितच पाहणी केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. 3 चेंडू आणि बघूया या चेंडूवर एक्झॅक्टली काय घडले ते. तुमचा रिव्ह्यू समाप्त झालेला आहे. गोंदवली टीम याची नोंद घ्यायची आहे. ऑनफिल्ड पंचांनी मात्र तिथे नॉट आउट घोषित केला होता. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. तर निश्चितच बघा रिव्ह्यू तर सक्सेस होता. थोडस करेक्शन होतं. बॅटर नॉट आउट आहे. 3 चेंडू आणि 12 धावांची 3 चेंडू आणि 12 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. अतिशय रोमांचक स्थितीमध्ये हा सामना येऊन ठेपलेला आहे. चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू ते लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. एक धाव पूर्ण केली. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. शेवटचे 2 चेंडू बाकी. विजयासाठी कंपल्सरी 11 धावांची गरज. खगेश याच्याकडे चांगली क्षमता आहे. तो कॅलिबरचा प्लेअर आहे. आता त्याला ती निश्चितच
सिद्धता सिद्ध करून दाखवावी लागेल. तुमचं नाव किती मोठं आहे याला महत्व नाही, तुम्ही कामगिरी कशी करता त्याला खूप महत्व आहे क्रिकेट खेळामध्ये. बघूया आता 2 चेंडू 11 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त फाईट बॉल मध्ये प्रेक्षकांना बघायला मिळते. सज्ज होईल बॉलिंग मार्क वर काळीराम मात्रे. अँगल चेंज करतोय राईट आर्म राऊंड दी स्टंप. स्टेप आउटून चांगला फटका क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. ही 7 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरीची नोंद घ्यायची. जरी षटकार आला तरी अलिमगड संघ चेसिंग कंपल्सरीच्या बलावर पराभूत होणार. पण गोलंदाजाने जर ठरवलं तर तो त्या 7 धावा देईल. कालीराम मात्रे षटकातील हा अंतिम या सामन्यामधील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे. 1 चेंडू 7 धावांची गरज. चेंडू मात्र चाललाय सीमारेषेकडे. 1 बाउन्स. 4 धावा. हार्ड लक जरीमरी माता अलिमगड. चला लगेचच नवीन सामना आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आई गावदेवी जून अंदुरखी